नमस्कार. जे डिलिव्हरी ट्रेडिंग किंवा स्विंग ट्रेडिंग करतात त्यांना स्टॉक विकत असताना टी पिन जनरेट करून स्टॉक विकावा लागतो किंवा टी पिन टाकून तुम्हाला स्टॉक सेल करावा लागतो. त्याच्याऐवजी तुम्हाला जर का तुम्ही DDPIचा ऑप्शन इथं यूज केला तर तुम्हाला याच्यापासून सुटका मिळणार आहे. कंटिन्युअस तुम्हाला टी पिन टाकायची गरज पडणार नाही आहे. यासाठी तुम्हाला एंजल ब्रोकिंगच्या अकाउंटला यायचं आहे. एंजल ब्रोकिंगच्या अकाउंट्समध्ये क्लिक करायचं आहे. प्रोफाईलमध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी प्रोफाईल दिसतं या ठिकाणी इथं SK लिहिलेलं आहे तसं तुमचा इनिशियल लिहिलेला असेल तर इनिशियल लिहिलेला क्लिक करा आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचं प्रोफाईल दिसेल. खाली या DDPI टेटस असं दिसेल. या ठिकाणी दिसेल तुम्हाला DDPI टेटस. याचा क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला म्हणेल की प्रोसेस टू ई साईन. तुमचा आधार नंबर तुमच्यासोबत असला पाहिजे आणि आधारचा OTP येणारा मोबाईल नंबर तुमच्यासोबत असला पाहिजे. प्रोसेस टू ई साईन करा. प्रोसेस टू ई साईन केल्यानंतर तुम्हाला आधार नंबर मागेल. 9355559706. सेंड OTP म्हणा. सेंड OTP केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती OTP येईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. 163145. व्हेरीफाय केलं मी. या ठिकाणी माझी रिक्वेस्ट गेलेली आहे ॲक्टिवेशनसाठी DDPI. DDPIचा अर्थ काय होतो हे ओके म्हणा. ओके म्हणल्यानंतर परत तुम्ही जागेवरती याल आणि तुम्हाला इथं परत यायचं आहे आणि तुम्हाला बघायचं की ट्रॅक रिक्वेस्टमध्ये तुम्हाला दिसेल की अंडर रिव्ह्यू DDPI अंडर रिव्ह्यू. DDPI म्हणजे काय आहे तर तुम्ही तुमची जी डिलिव्हरी आहे ती डिलिव्हरी डीमॅट डेबिट अँड प्लेज इन्स्ट्रक्शन जे आहेत त्यासाठी तुम्हाला DDPI ॲक्टिव्ह करावं लागतं. याच्यामुळं तुम्हाला टी पिन वारंवार टाकायची गरज पडणार नाही. तुम्ही टी पिनपासून तुमची सुटका होईल. डायरेक्टली तुमचा स्टॉक हा सेल होईल विदाऊट टी पिन. हे प्रोसेस एकदा करा आणि तुमचा वेळ वाचवा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.